एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। जानेवारी 2026 देशात सोन्याचे भाव ऑल टाइम हाय होते। 30 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याच्या किमतीनं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले। त्या दिवशी 1 तोळ सोन्याची किंमत होती तब्बल 1,80,000 रुपये। इथून पुढे सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात असे अंदाज बांधले जात होते, पण पुढच्या आठवड्यातच सोन्याचे भाव वेगाने कोसळले। फक्त 20 दिवसात सोनं जवळपास 30,000 रुपयांनी स्वस्त झालं। आता 18 फेब्रुवारीला 1 तोळ सोन्याची किंमत आहे 1,50,000 रुपयांच्या आसपास। धक्कादायक म्हणजे पुढच्या काही दिवसात सोनं 1,00,000 रुपयांच्या खाली येऊ शकतं असे अंदाज बांधले जात आहेत। सोन्याच्या दरांमध्ये हा बदल होऊ शकतो रशिया आणि अमेरिकेतल्या एका डीलमुळे। रशियानं अमेरिकेला एक ऑफर दिल्याची माहिती आहे। समजा ही ऑफर अमेरिकेनं मान्य केली तर जगभरातल्या बाजारावरती याचे मोठे परिणाम होऊ शकतात। यामुळे सोन्याची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे। हा सगळा विषय नेमका काय आहे, रशियानं अमेरिकेला काय ऑफर दिली आहे, यामुळे सोन्याचे भाव 1,00,000 रुपयांच्या खाली येण्याची शक्यता का आहे, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी रशियानं अमेरिकेला दिलेल्या ऑफरबाबत जाणून घेऊ। ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध संपल्यानंतर रशिया अमेरिकेसोबत एका कराराबाबत चर्चा करू शकतो। यासाठी रशियानं प्रस्ताव सुद्धा तयार केलाय। यात 7 मुद्दे आहेत ज्यावर या दोन देशांचं एकमत होऊ शकतं, पण यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अमेरिकन डॉलरचा। रिपोर्टनुसार रशिया लवकरच व्यापारासाठी अमेरिकन डॉलरचा वापर पुन्हा सुरू करू शकतो। रशिया सध्या इतर देशांसोबत व्यापार करण्यासाठी स्थानिक चलनांचा वापर करतोय, पण तो आता पुन्हा डॉलरकडे वळण्याबाबत विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे। इथून पुढे रशिया तेलाच्या व्यापारासाठी डॉलरचा वापर करण्याच्या विचारात आहे। हा प्रस्ताव रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेअर करण्यात आल्याची माहिती आहे। आता यामुळे जगभरात सोन्याच्या किमती कशा कमी होऊ शकतात ते बघूया। त्याआधी आपल्याला रशियानं डॉलरचा वापर का बंद केला होता आणि आता हा वापर पुन्हा सुरू करण्याबाबत रशिया का विचार करतोय हे समजून घ्यावं लागेल। दुसऱ्या महायुद्धानंतर जगातल्या जवळपास सर्वच देशांनी आपापसातल्या व्यापारासाठी डॉलरचा वापर सुरू केला होता। त्यामुळे डॉलर हे जागतिक चलन म्हणून पुढे आलं। आजही डॉलर हेच जगात सर्वाधिक वापरलं जाणारं चलन आहे, पण रशिया मात्र व्यापारासाठी डॉलरचा वापर करत नाही। तो देश व्यापारासाठी रुबल हे स्वतःचं चलन वापरतो। याची सुरुवात झाली 2014 पासून। रशियानं 2014 साली क्रिमियावर हल्ला करून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला। तेव्हापासून अमेरिकेनं रशियावरती अनेक निर्बंध लादले। यामुळे रशियानं हळूहळू डॉलरचा वापर करणं कमी केलं। 2020 पर्यंत रशियानं आपला परकीय चलनाचा साठा सुद्धा अर्धा केला होता। तसंच इतर देशांसोबत एकतर रुबलमध्ये किंवा त्या देशाच्या चलनांमध्ये व्यापार सुरू केला। 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं। त्यानंतर अमेरिकेनं रशियाची आणखी आर्थिक कोंडी केली। त्यावेळी रशियाच्या परकीय चलन साठ्यात जवळपास 300 बिलियन डॉलर्सचे बॉन्ड होते। अमेरिकेनं हे बॉन्ड फ्रीज केले। अमेरिकेनं यावर व्याज तर नाहीच, पण मूळ रक्कमही परत करण्यासही नकार दिला। यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा हादरा बसला। त्यानंतर रशियासह जगभरातल्या अनेक देशांच्या लक्षात आलं की ते अमेरिकन डॉलरवरती किती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत। अमेरिकेनं जर अचानक आपल्या विरोधात एखादा निर्णय घेतला तर आपली अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, हे या देशांच्या लक्षात आलं। तेव्हापासून रशियासह अनेक देशांनी त्यांच्याकडे साठवून ठेवलेले डॉलर विकायला सुरुवात केली आणि त्या बदल्यात सोन्याचा साठा करण्यास सुरुवात केली। या प्रोसेसला डी-डॉलरायझेशन असं म्हटलं जातं। यात सर्वात आघाडीवर आहेत भारत आणि चीन सारखे देश। 2005 मध्ये चीनच्या परकीय चलन साठ्यात डॉलरचा वाटा तब्बल 80% आसपास होता, पण 2025 पर्यंत चीननं हे प्रमाण 50% कमी केलं। या बदल्यात चीननं युरो आणि जपानीज येन सारख्या चलनांचा साठा वाढवला। सोबतच सोन्याचा साठाही वाढवायला सुरुवात केली। भारतानं सुद्धा गेल्या काही वर्षात आपल्याकडचे डॉलर विकून सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे। 2015 मध्ये रशिया आणि चीन या दोन देशांमधला तब्बल 90% व्यापार डॉलरमध्ये होत होता, पण 2024 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं की रशिया आणि चीन यांच्यातला 95% व्यापार रुबल आणि चायनीज युआनमध्ये होतोय। याचाच अर्थ फक्त 10 वर्षात या दोन देशांनी व्यापारासाठी डॉलरला रिप्लेस केलं होतं। पण आता रशिया पुन्हा एकदा डॉलरचा वापर करण्याबाबत विचार करतोय। यामागचं कारण म्हणजे अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसलेला आहे। या निर्बंधांमुळे रशिया युरोपियन देशांसोबत थेट व्यापार करू शकत नाही। एवढे दिवस रशिया हा व्यापार भारतामार्फत करत होता। भारत रशियाकडून स्वस्त दरानं तेल विकत घ्यायचा आणि हे तेल युरोपियन मार्केटमध्ये विकलं जायचं। पण आता भारत आणि अमेरिकेतल्या ट्रेड डील नंतर भारतानं रशियासोबतचा तेलाचा व्यापार कमी केला आहे। यामुळे आता रशियाला तेल विकण्याला अडचण येते। अशा स्थितीत रशिया आता पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करून युरोपियन देशांसोबतचे आपले आर्थिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे। आता या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरती कसा होऊ शकतो ते बघूया।
जगभरात सोन्याच्या किमती वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे डी-डॉलरायझेशन. मागच्या काही वर्षात रशिया, चीन, भारत, ब्राझील, तुर्की अशा अनेक देशांनी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली आहे. 2005 मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचं प्रमाण फक्त 4.3% इतकं होतं. 2025 पर्यंत हे प्रमाण 15% गेलं. मागच्या 25 वर्षात चीनचा सोन्याचा साठा तब्बल 480% वाढला आहे. ब्राझीलने 2025 मध्ये 16 टन सोनं खरेदी केलं. महत्त्वाचं म्हणजे त्या आधीच्या 4 वर्षात या देशानं कोणतंही सोनं खरेदी केलं नव्हतं. हे देश अशा प्रकारे सोन्याचा साठा करून ठेवत असल्यामुळे जगभरात सोन्याच्या किमती वाढत होत्या. सोन्याचा सप्लाय मर्यादित आहे, त्यामुळे मागणी वाढल्यामुळे किमती सुद्धा एवढ्या वाढल्या होत्या. पण जर आता रशियानं पुन्हा एकदा डॉलरकडे वळण्याचा निर्णय घेतला तर मात्र याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे डी-डॉलरायझेशनची प्रोसेस थंड पडू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यानंतर जगभरातल्या अनेक सेंट्रल बँका त्यांच्याकडचा सोन्याचा साठा कमी करण्याचं पाऊल उचलू शकतात. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढण्याचा अंदाज आहे. असं जर झालं तर येणाऱ्या काळात आपोआपच सोन्याच्या किमती कमी होतील. रशियासारख्या देशानं जर पुन्हा डॉलर वापरणं सुरू केलं तर जगभरातले इन्व्हेस्टर सुद्धा डॉलरमधली आपली गुंतवणूक वाढवू शकतात. यामुळे सोन्याची डिमांड कमी होऊन किमती आणखी उतरतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता यामुळे खरंच सोनं 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकतं का? तर देशात फक्त 20 दिवसात सोन्याच्या किमती ऑल टाइम हाय वरून 15 ते 17% खाली उतरल्या आहेत. त्या आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याच्या किमती प्रति औंस $4,900च्या आसपास आहेत. या किमती $3,000 पर्यंत उतरू शकतात असं म्हटलं जात आहे. जर असं झालं तर भारतात सोन्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा खाली येऊ शकते. पुढच्या वर्षीपर्यंत भारतात सोन्याचे दर प्रति तोळा 90,000 ते 1 लाख रुपयांच्या आसपास स्थिर होऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एकूणच काय तर रशियाच्या एका निर्णयामुळे जगभरातल्या सोन्याच्या किमतींवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. रशियाने जर पुन्हा डॉलरचा वापर सुरू केला तर सोन्याच्या किमती उतरू शकतात असा अंदाज आहे. आता रशिया आणि अमेरिकेत अशा प्रकारची डील होतेय का आणि रशिया पुन्हा एकदा डॉलरचा वापर सुरू करतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? रशियाच्या या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतींवरती होऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.